ओ बाबा, माझ्याच्यानं काय शेतात काम होत नाही. ते कुटार भरून भरून हे पहा, माझ्या हाताला किती फोडा आले ते. ऐका, आपण काय करू माहितीये का? आपला जे 5 एकरचा पट्टा आहे का, ते सगळं जिंकून टाकू आणि आपण जाऊ पुण्याला कंपनीत. आपण तिथे एखादा मस्त नंबर 1चा फ्लॅट घेऊ, एखादी गाडी घेऊ, मस्त येशीत राहू. इथं काय ऊन ऊन गरमी. बाबा, ही जमीन फक्त एक माती नाही, तुझ्या आजोबाचा घाम आहे, माझ्या आयुष्याची कमाई आहे. अरे, तुझ्यासाठी मी राब राब रात्रंदिवस कष्ट केले, पण एक गुंठा विकला नाही. ही जमीन आशाला अशी राखून ठेवली. हे बाबा, शहरात किती परेशान्या होतात. आत्ताच्या हल्लीच्या काळात गॅस बंद झालेत. अरे, आपल्या शेतामध्ये आपण कुठूनही जळतण आणू शकतो आणि चूल पेटवू शकतो, पण सिटीमध्ये जाऊन तसं जळतण आणून चूल पेटवू शकतो का आपण? आपल्या गावामध्ये, आपल्या शेतामध्ये आपल्याला सर्व काही मिळते. इथं हे सर्व शेती, घरदार हेच खास आपल्या बापदाद्याचं दैवत आहे आपलं. हे सिटीत गेल्यावर काय करू, पैसा संपल्यावर मग ते भिताड फोडून खावा का खालच्या फडशा फोडून खावा? ही जमीन विकायची म्हणजे आपल्या बापदाद्याचा घाम विकायलो आपण. अरे बाबू, मी उपाशी राहील, उपाशी झोपल, पण हे तुला जमीन विकू देणार नाही. हीच आपली फॅक्टरी होय, हीच आपली कंपनी होय. आपण या कंपनीचे, या फॅक्टरीचे मालक आहोत. आपण येणाऱ्या काळात खूप मोठे मालक होणार आहोत आपण.